या सगळ्या छोट्याशा मुलांच्या साखऱ्या घालताय ही सर खूप मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. एवढं पावडच मी खुश आहे. कारण मुलं लागतात काय शिक्षकी पेशा, त्यामुळं मुलं खूप आमची आवडती गोष्ट आहे. आणि सरांनी सांगितलं स्कॉलरशिप जेव्हा वर्ग येईल तेव्हा स्कॉलरशिपला विद्यार्थी माझे असतातच. तर अशा याच्यामध्ये तुम्ही जर असाल, आरोग्यावर बोलणारच आहे पण थोडंसं सांगावंसं वाटलं, तुम्ही खूप लकी आहात. का लकी माहिती का? शाळेत पूर्ण वेळ शिक्षक, इथं पूर्ण वेळ टीचर, आणि टीचर म्हणजे मार्गदर्शक सपोर्ट तुम्हाला बसवणं करून घेणं. आई वडिलांना आम्ही एवढं सांगतो, मुलांकडून करून घ्या. आई वडिलांचं कदाचित तुम्ही ऐकणार नाही, पण जेव्हा आपल्यासाठी कोणीतरी खास वेळ देऊन उभं राहतं ना, तर त्यांचं आपण नक्की ऐकतो. फक्त तुमचं शेड्यूल टाइम टेबल तुमचं ठरलेलंच आहे. आता या मुलीच्या बाबतीत ऐकलं स्कॉलरशिपला येईल, सगळेच जण येणारे असतात, पण वरचे जे 200 पासिंगच्या वरचे असतं ना, त्यामुळे 230ला मेरिट क्लोज झालं. आता माझ्याकडचं एक मुलं गेलं 234 मार्क्स पडले आणि 236ला मेरिट क्लोज झालं. एकाच प्रश्नावरून त्याचं मेरिट गेलं, मग खूप वाईट वाटलं. पण मला आनंद याचा आहे, एक प्रश्न चुकला तर त्याच्या भविष्यात शिकवण्यासाठी खूप छान झाला. कारण तो परत आयुष्यात एक गोष्ट गोष्ट चुकली पाहिजे, ही चूक परत करणार नाही. प्रत्येक गोष्ट बरोबर कशी याचा तो नक्की विचार करेल. तसं मुलांना तुम्ही जे शिकत आहात, कोणकोणत्या प्रत्येक वर्गात आहे, त्या वर्गामध्ये अभ्यासामध्ये तुम्हाला वाचाल तर वाचाल ही म्हणे आपल्याला. पण तुम्ही जर स्वतः तुम्हाला आयुष्यात वाचायचं असेल तर वाचावंच लागेल. काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल, छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. आणि ही जर केली तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. वाघिणीचं दूध आहे शिक्षण, आणि ते जो पितो खास तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. तर या गोष्टी तुम्हाला सगळ्या आयुष्यात आहेतच. परंतु शिक्षण घेतलं, पैसा कमवणार, सगळं कमवणार, पण आरोग्य कुठून? आज जर गुगलवर सर्च केलं तर आपल्या बॉडीची किंमत आहे 450 कोटी. सर्च काय. मग आपण प्रत्येक जण काय करतोय, साधी एक मिक्स पेट्रोल पण गाडीत पडून देतो. कारण काय? तर गाडी बिघडली तर तुमचं सगळंच बिघडलं, आपल्याला मृत्यू येईल. परंतु आपलं शरीरच नाही जपलं तर आपण नक्कीच कोणत्याही गोष्टींना सामोरं जाऊ शकतो. आज बीपी, शुगर, वेगवेगळे आजार तुम्ही लहान आहेत, बऱ्याच अडचणी आहेत. आणि याला कारण म्हणजे आत्ताची लाईफस्टाईल, जंक फूड खाणं. परंतु एकच गोष्ट आपण त्यातून करू शकतो, निदान आपले जे शरीर विषारी घटक आपल्या शरीरात जातात ते बाहेर काढण्याचं काम 1 तास सकाळच्या व्यायामाने करू शकतो. 24 तासातला 1 तास स्वतःच्या शरीरासाठी, आणि तो गेले 4-4.5 वर्ष झाले सर्व देते. एवढी हेल्दी आहे. कार्ब किती खायचे, प्रोटीन किती खायचे, फायबर किती खायचे, हे थोडंसं माहीत करून घेतलं आणि स्वतःची जीवनशैली बदलून घेतली. अशाच पद्धतीने मुलांना तुम्ही छोटेच आहेत, पण आता छोट्यातूनच प्रॉब्लेम सुरू व्हायला लागलेले. मग आता तुम्ही जे खाता, आपल्या इथं अतिशय छान पद्धतीचं जेवण बनवलं जातं, सगळं बनवलं जातं, परंतु जे थोडंसं बाहेरचं खाणं येते ना तुमच्याकडे, किंवा जे खाणे तुम्हाला हवं बसं वाटतं, पटकन हवंसं, वडापाव पटकन हवंसं वाटतं, बरोबर नाही, समोसा पटकन हवंसं वाटतं. यातून किती प्रोटीन मिळते, किती विटॅमिन मिळते, किती फायबर मिळते, किती कार्ब मिळतात आपल्याला माहित नाही, आणि ते शरीराला घातक आहे. अशा पद्धतीने तुम्ही सकाळीपासून उठले, थोडासा व्यायाम करा. तुमच्या जागात भरपूर व्यायाम करा. जागेवर तुम्ही वॉर्म झोपले, छोटेसे व्यायाम प्रकार केले, अर्धा-पाऊण तास तुमचं तुम्ही केलं. एकदा वाटलं तर मी पण तुम्हाला शिकवेल, एकदा तुम्हाला दाखवून दिलं तरी तुमचं तुम्ही 1 दिवस 2 दिवस आनंद दाखवून दिलं तरी तुम्ही तुमचे सकाळी व्यायाम करू शकता. साधे सोप्पं आहे, मस्त गाण्यावर डान्स केल्यासारखे करायचे, आणि आवडतं पण. आणि छोटीच्या आता पहिलीची मुलं पण काय नाही, त्यांना नुसतं 1-2 शिकवतं, सगळे छान व्यायाम करतात. मग अशा याच्यातून थोडासा व्यायाम करा, तुमचा घाम निघाला बाहेर शरीरातून, तरी तुमचे काल खालेले विषारी घटक बाहेर पडण्याचे बरेच प्रमाण होते आणि शरीर लवचिक बनते. पाय शिफ्टी का कळाली आपली, मानवाची शिफ्टी का कळाली, वापर नाही झाला. तसं आपल्या प्रत्येक गोष्टींचा जेव्हा जेव्हा कंटिन्यू सगळं शरीराचा वापर होईल तर कोणतीही गोष्ट आपल्याला त्याचं शरीर बळकट बनत. आज आपल्या शाळेत वयाने मोठी तर सगळ्यात एनर्जेटिक असते. आजही मैदानात उतरली कबड्डी खेळू शकते, आजही खो खो खेळू शकते, 49 रनिंग, ती मला कोणताही खेळ खेळायला आजही खेळू शकते. स्ट्रॉंगनेस तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने छोट्या गोष्टीत आरोग्यावर बरंच मी 1 तासही बोलू शकेल, परंतु तेवढा वेळ तुम्ही स्वतःवर काळजी घ्या. झोप, प्रॉपर झोप घ्यायची, प्रॉपर 7 ते 8 तास झोप झाली तरी शरीराला बऱ्याच गोष्टी होतात. स्ट्रेस आलाय, एखादा विचार झाला काय सोडून द्यायचं, चालायचं पुढे, तो विचार डोक्यात ठेवायचा नाही. स्ट्रेस मेंटेन करायचं, अभ्यास तर नाही स्ट्रेस घ्यायचा, ते होतच राहणार आहे, होणारच आहे. आपल्याला आयुष्यभर अभ्यास करायचा. आजही आम्ही शिकतोय तुम्हाला शिकवण्यासाठी, आजही आम्ही शिकतोय तुम्हाला शिकवण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला ते आयुष्यभर, आपल्याला प्रत्येक गोष्ट आयुष्यभर आपल्याला शिक्षण घ्यावंच लागतं. विद्यार्थी दशेत असतो, तर या गोष्टीतून पार करत जाताना फक्त आनंदमय जीवन, हेल्दी जीवन, सकस आहार, आणि आपण ही जपलेली माणसं एवढं जपून जर पुढे गेला तर आयुष्यात नक्कीच यश मिळतं. पॉझिटिव्ह एनर्जी.
मला हे जमणार नाही ही गोष्ट पहिली डोक्यात काढून टाकायची. आपण म्हणतो नाही मला नाही शक्य. मी आजही विचार करते मला विमान चालवायची. जाणार आहे का मी कोर्सला माहित नाही, पण मी सरांना म्हणते मला विमान चालवायची हौस आहे. मी विमान चालवेल. इच्छाशक्ती ठेवायला हरकत आहे. त्यामुळे कदाचित मी फोर व्हीलर चालवत असेल. विमानाची इच्छा ठेवली त्यामुळे फोर व्हीलर मी चालवते. एकटीच घेऊन जाते येते. म्हणजे ती इच्छा पूर्ण झाली. कदाचित एखादं मोठं ध्येय ठेवलं तर आपण छोटं पूर्ण होतं. त्यामुळे आयुष्यामध्ये ध्येय मोठी ठेवा. करायचा विचार करा. आयुष्यात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. गेले 4.5 वर्ष झाले. 4ला उठते 10:30-11 झोपते. मस्त एन्जॉय आहे. तर चला थँक्यू सो मच मॅनेजमेंट केलं सर. तुम्ही आम्हाला बोलण्याची संधी दिली आणि आमचं कौतुक केलं तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मुलांना यशस्वी अडचण पडली तशा तरी आवाज दे. अभ्यासाच्या बाबतीत तक्रार आली तर केली.